संभाजी भिडेंनी शरद पवारांवर वादग्रस्त टीका केली। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह असल्याची टीका संभाजी भिडे यांनी केली आणि पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड असल्याचंही त्यांनी म्हटलंय। शरद पवारांवर टीका करताना संभाजी भिडेंची जीभ घसरली आहे। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह असल्याची टीका भिडेंनी केली आहे। तर भिडेंनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पवारांचं वर्णन फक्त देशद्रोह पवार जातीवंत देशद्रोह बदमाश महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे। राज्यात नाही असली कीड लागली लवासाची काढून टाकू। तर शरद पवार हे देशाला लाभलेलं प्रगल्भ नेतृत्व असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी पलटवार केलाय। शरद पवार साहेब या देशाचे नेते आहे। एक देशाला राज्याला एक जे सुजाण नेतृत्व मिळाले त्यात शरद पवार साहेबांचं नाव घेतलं जातं। एवढंच मला याच्याविषयी बोलता येईल, बाकी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणं मला योग्य नाही वाटत। मी ऐकलेलं नाही संभाजी भिडे गुरुजी काय बोलले आणि कुठल्या संदर्भाने बोलले बिलकुल मी ऐकलेलं नाही। त्यामुळे ते ऐकल्याशिवाय, कारण माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या बद्दलचं जर हे वक्तव्य असेल तर ते कुठल्या संदर्भाने बोललेत ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही। ते शरद पवार एका बाजूला जवळच्या बगलतल्यांना साखरेचे कारखाने उभे करून देत होते, सहकार उभे करून देत होते, तर दुसरीकडे संघर्ष लावून देत होते। त्याच्यामुळं ज्या प्रकारे भिडे गुरुजी बोलले ते 100% सत्य बोललेले आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता तिवारींची संभाजी भिडेंवर टीका। शरद पवार लोकांमधून तयार झालेले नेते आहेत असं संगीता तिवारी म्हणतात। संभाजी भिडेंच्या टीकेला संगीता तिवारी यांचं हे प्रत्युत्तर। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह अशी टीका संभाजी भिडेंनी केलेली। मनोहर भिडे नेहमी करतात किडे। तू काय पवार साहेबांच्या बाबतीत बोलतो? तुझी लायकी पण नाही, आभाळावर थुंकल्यासारखं होतंय हे। थोडी तरी लाज बाळगा मनोहर भिडे। फक्त उचलली जीभ लावली टाळ्या प्रसिद्धीसाठी तुम्ही कायम काहीतरी गरळ ओकतच असतात। ही गरळ तुम्ही जी ओकली आहे शरद पवार साहेबांच्या विरोधात ती तुम्हाला खूप महागात पडेल। भिडे नका करू किडे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून संभाजी भिडेंविरोधात आज पुण्यात आंदोलन। शरद पवारांवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सायंकाळी 5 वाजता हे आंदोलन होणार आहे।